शहरातील जलवाहिनी, ड्रेनेज आणि गॅस पाईपलाईनच्या कामासाठी मुख्य मार्गासह विविध भागात खोदण्यात आलेले रस्ते अद्यापही पूर्ववत न झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर शहरातील खड्डे बुजवण्यासाठी सुमारे 1 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्याचा प्रस्ताव मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला। यावेळी हा खर्च महापालिकेने करण्याऐवजी संबंधित काम करणाऱ्या यंत्रणा आणि कंत्राटदाराकडूनच रस्ते दुरुस्त करून घ्यावे अशी जोरदार मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली। त्यानंतर प्रशासनानेही संबंधितांकडूनच काम करून घेण्याची भूमिका स्पष्ट केल्याने अखेर ठरावाला मंजुरी देण्यात आली। शहरात राबवण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजना, ड्रेनेज प्रकल्प, गॅस लाईन यासाठी रस्ते खोदण्यात आले, परंतु या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही। हे खड्डे बुजवण्यासाठी महापालिका प्रशासनाने मंगळवारी 99,97,114 रुपये खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे सादर केला। यात 15, 18, 24 आणि 30 मीटर रुंदीच्या रस्त्यांवरील खड्डे मुरुम आणि खडीच्या साह्याने बुजविण्याचे नियोजन करण्यात आलं। मात्र शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांची समस्या असताना केवळ काही ठिकाणीच दुरुस्ती करून प्रश्न सुटणार नसल्याचं नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिलं। चर्चेदरम्यान जलवाहिनीची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तर ड्रेनेज आणि गॅस पाईपलाईनची कामे संबंधित कंत्राटदारांनी केली असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। तसेच काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्याची अट असताना ती पाळली जात नसल्याबद्दल नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली।